Dear student, today we are going to learn about the introduction of tense in this video. या व्हिडिओमध्ये आपण टेन्सेस म्हणजे काळ याचे परिचय करून घेणार आहोत. तो असा टेन्सेस इंट्रोडक्शन पार्ट 1. देअर आर 3 मेन टेन्सेस म्हणजे काळाचे एकूण मुख्य 3 प्रकार आहेत मित्रांनो. ते कोणते? फर्स्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स मीन्स भूतकाळ अँड फ्युचर टेन्स मीन्स भविष्यकाळ. तर प्रेझेंट टेन्स म्हणजे टुडे, टुडे म्हणजे आज, आजच्या दिवस म्हणजे टुडे याला म्हणतात प्रेझेंट. देन पास्ट टेन्स मीन्स एस्टरडे, एस्टरडे मीन्स काल, गेलेला दिवस, इट इज कॉल्ड ॲज पास्ट टेन्स. फ्युचर टेन्स मीन्स टुमारो. ओके, टुमारो मीन्स उद्याला म्हणजे येणारा दिवस, त्याला फ्युचर टेन्स म्हणतात. हे मेन 3 टेन्सेस आहेत, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. ओके, देन ईच टेन्स हॅव देअर 4 सब काइंड्स म्हणजे प्रत्येक मुख्य काळाचे एकूण 4 प्रकार पडतात. ते आपण 1 बाय 1 परिचय करून घेणार आहोत. फर्स्ट प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स 4 प्रकार कोणते? मग सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट म्हणजे साधा वर्तमान काळ. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ. कंटिन्यू इज सिमिलर टू प्रोग्रेसिव्ह म्हणजे काही याच्यामध्ये कंटिन्युअस वापरतात आणि काहीमध्ये प्रोग्रेसिव्ह असं नाव दिलेलं असतं. कंटिन्यू अँड प्रोग्रेसिव्ह आर सिमिलर टू इच अदर, समानार्थी शब्द आहेत. लक्षात. मग चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ. प्रेझेंट परफेक्ट पूर्ण वर्तमान काळ अँड प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. असे 4 उपप्रकार प्रेझेंट टेन्सचे आहेत. जस्ट लाईक दिस पास्ट टेन्स भूतकाळ. मग भूतकाळाचे सुद्धा 4 उपप्रकार आहेत. ते कोणते? नाव लक्षात ठेवा. सिंपल पास्ट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू किंवा अपूर्ण भूतकाळ. देन परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण, पूर्ण किंवा पूर्ण अपूर्ण भूतकाळ. असे 4 सबकाइंड या पास्ट टेन्सचे पण आहे. देन फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स also has 4 सबकाइंड. ओके, फ्युचर टेन्सचे 4 प्रकार कोणते? मग सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ. फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्यकाळ किंवा अपूर्ण भविष्यकाळ. फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळ. देन फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ. 3 main tenses: present tense, past tense and future tense. Each have their 4 subkinds. लक्षात. प्रत्येकाचे 4 असे उपप्रकार आहेत. म्हणजे 4 + 4 + 4 = 12. ओके, तर 12 हे उपप्रकार या मेन टेन्सचे असतात. मग जर टेन्सचा अभ्यास जर तुमच्या लक्षात आला, इंट्रोडक्शन जर लक्षात आलं, तर त्याचे पुढचे जे टेन्सचे उपयोग आहेत ते तुम्हाला सहजरित्या करता येतील. हे इंट्रोडक्शन लक्षात ठेवा. ही फॅमिली आहे. ही फॅमिली लक्षात आली तर पुढच्या टेन्सेसचे जे प्रकार आहेत किंवा टेन्सेसची जी माहिती आहे तुम्ही सहजरित्या लक्षात ठेवू शकता. सो हाऊ डिड यू लाईक दिस व्हिडिओ? If you really have liked this video, you have to share and like the video and subscribe the channel. Okay, thank you.